हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मीन्स मी आधी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये काय बोलली की मला पाईप क्लीनरचे पेटल्स व फ्लावर्स बनवताना येते. मग मीन्स माझ्या डेकेरमध्ये दीदी तिने मला शिकवली. मग मी विचार केला की मी तुमच्यासोबत पण शेअर करू. चला, एक मोठी स्ट्रिंग घ्यायची पाईप क्लीनरची, अजून एक त्याच्यापेक्षा थोडी मीडियम घ्यायची आहे बघा, एवढी घ्यायची साईज त्याच्यापेक्षा, आणि दोन आहेत ते छोटे घ्यायचे, एक ह्याच्याहून पण छोटे, एक ह्याच्याहून पण छोटा. आणि मग जो एकदम मोठा आहे ना पिंकवालाच माझा मोठा होता. मग मी याला जोडलं आणि आफ्टर जस्ट प्रेस सेट केलं, प्रेस आणि थोडं ओपन करायचं आणि ठेवून द्यायचं का ते सुटणार नाही. मग दुसरा त्याच्या मीडियमवाला आहे आणि मीन्स आपल्याकडे एक पिंक आहे, एक ब्राऊन आहे, दोन ब्ल्यू आहेत. तर आपल्याला जो मोठा आहे तो फोल्ड करायचा आहे आणि जो वेगळ्या कलरचा आहे ना, मीन्स हे बघा माझ्याकडे असे कलर्स आहेत आणि हे दोन असे आहेत. तर मग आपल्याला ब्राऊनमध्ये टाकायचं आहे. मग आपल्याला ब्राऊन पण तसाच साईड टू साईड प्रेस करून आता इथे गॅप राहिले ना त्याच्यात टाकून खाली खेचायचं आहे, ठेवायचं आहे. मग नंतर मोठावाला घ्यायचा आहे, तो पण प्रेस करायचा आहे, तो पण त्याच्यावर टाकायचा आहे, पण त्याच्या वर नाही, त्याच्या बाजूला आहे बघा. त्याच्या बाजूला टाकला बघा आणि तो पण आता मला खेचायचा आहे. मग हा दुसरा छोटावाला आहे, त्याला पण असं फोल्ड करून या ब्राऊनच्या या बाजूला टाकायचं, वरती नाही, आणि खेचायचे. आणि जे वरती आहेत ना ते असे तुम्हाला सर्कल करून परत असं करायचं 2 वेळा आणि खेचायचं. मग आता तुम्ही जसं सेटमध्ये केलेलं तसं तुम्हाला परत करायचं आहे आणि पिंकवाले असे बाजूला घ्यायचे आणि तुम्हाला असं सेट करायचं आहे. आणि मग जे बाजूवाले आहेत ना, बाजूवाले जे तुम्ही टाकले त्याला फक्त असं सगळे घेऊन, मीन्स माझा छोटावाला आहे ना तो तर राहणार नाही, म्हणून मग मी एक आयडिया लावली. मी जेवढे जात आहेत ना तेवढे घेतले, तर छोटावाला राहून दिला. असं घेतलं आणि असं बांधलं. गाठ मारायची काही गरज नाही.